देशसत्ता न्यूज रिपोर्टर, जनतेचा आवाज, निर्भीड पत्रकारितेचा अभिमान। नमस्कार, आपण पाहताय देशसत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल। आज वडगाव निंबाळकर या ठिकाणी शिखर शिंगणापूरहून कावड आलेली आहे, जी बेलसरची मानाची कावड आहे। कशा प्रकारे या कावडीचं नियोजन असतं, या बेलसरच्या कावडीचं काय महत्त्व आहे आणि या शिखर शिंगणापूर जाण्यासाठी ही जी तरुणाई असेल किंवा पिढ्यानपिढ्या झालेली परंपरा असेल, कशा प्रकारे आहे हे आपण थोडक्यात त्यांची उदाहरण करणार आहोत। कशा प्रकारे नियोजन या ठिकाणी या कावडीसोबत जे वाद्य वाजवण्याचं काम करतात, जे वाजंत्री आहेत त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत। तुम्ही 9 दिवस 10 दिवस हा परतीचा प्रवास असतो किंवा जाण्या येण्याचा प्रवास असतो, यामध्ये घरापासून लांब असता, कसा आनंद आहे हा वाजवण्याचा आणि तुम्ही आनंद साजरा करता? आनंद असा आहे, आपल्या मनापासून म्हणजे मन पूर्ण झाल्यासारखं आहे आणि आम्ही त्याची म्हणजे काही चिंता करत नाही आणि गावाला हसत खेळत वाजत आम्ही देवाचं दर्शन घाट चढून त्यांच्या मनासारखं आम्ही गावच्या म्हणजे इच्छा पूर्ण करत असतो। आणि हे पारंपरिक आमचं म्हणजे वाद्य काम आहे, आमच्या आजी पंजापासून आम्ही ते चालवत आहे। पिढ्यानपिढ्या तुमच्या आजी आजोबांपासून आलेली परंपरा आहे, तुम्ही ती पुढे घेत चाललाय आणि वाद्य वाजत असता। ह्या वाद्यामध्ये नृत्य करत असतात, जे आपल्यावर असतात ते दारेकरी ते करत असतात। कसं आहे, तुम्ही काय सांगाल, काय तुमचा आनंद आहे आणि काय व्यक्त कराल? आम्हाला पहिल्यापासून आजोबांच्या संग छंद आहे आम्हाला वाजवण्याचा, आणि गावकऱ्यांना आम्ही ते छंद देतो आणि आम्हाला बी ते छंद आवडतो। ते पहिल्यापासून आमच्या वडिलापासून आजोबापासून आम्ही ती परंपरा चालू ठेवलेली आहे आणि आम्हाला शंभू महादेव आम्हाला प्रसन्न झालेला आहे, त्याच्यामुळं आम्ही ती सेवा चालूच ठेवणार। आम्ही परंपरा म्हणजे हितनं आमची चालूच राहिलेली आहे। आता आमचे जुनी लोक आता राहिले नाही, पण त्यांच्या मागं आम्ही चालवलेले। या ठिकाणी तरुणाई भरपूर या ठिकाणी आलेली आहे आणि तरुणाईचा कसा ओघ आहे या ठिकाणी, काय सांगाल तुम्ही? आध्यात्मिक म्हणून एक तरुणाई या कावड येत असते, कशा प्रकारे? आता जर हा तर खूप मोठा सोहळा आहे। मी वैयक्तिक आपल्या बेलसर गावाबद्दल बोलायचं झालं तर बेलसर गावातून तरुण पण तेवढ्या संख्येने आहेत आणि जितक्या संख्येने ज्येष्ठ लोक पण आहेत। आता तरुणाईमध्ये सांगायचं झालं ना तर आमच्या तांड्यामध्ये सध्या अशी तरुण आहेत जे बँकेमध्ये कामाला आहेत किंवा जे IT क्षेत्रामध्ये आहेत। आता जे बँकेत किंवा ह्या गोष्टीशी संबंधित आहे त्यांना माहिती आहे की 10 दिवस सुट्ट्या मिळणं म्हणजे केवढी मोठी गोष्ट आहे। आणि आता तर मार्च एंड चालू आहे, मार्च एंडमध्ये सुद्धा बँकांना सुट्ट्या मारून मागची काय जे केली असेल काय असेल कसं करून लोक येतात म्हणजे येतात। आता ह्या घडीला अशी तरुण माझ्याकडे आहेत म्हणजे आमच्या तांड्यामध्ये की ज्यांची 15-15, 16-16 वर्ष अखंडित सेवा चालू आहे। अखंडित म्हणजे ते कधीच खंड पडलेला नाही, कोरोनामध्ये सुद्धा नाही। कसा आहे आनंद सोहळा? कसा हा जो 9-10 दिवसाचा प्रवास असतो, हा आनंद कसा व्यक्त कराल तुम्ही? काय सांगाल तरुणाईला आणि तुमच्या गावातील तरुणाई, जी तरुणाई तुम्हाला ऐकते, तुम्हाला तुमचे विचार त्यांना ऐकायला आवडतील असं? तर तरुणाबद्दल बोलायचं झालं तर कावडीमध्ये आमच्यासोबत येणारी म्हणजे जे बैलगाडा प्रेमी जी तरुणाई आहे ती सुद्धा येत असते। आता त्यांना बरेचसे लोक असे बाहेर येत की बाबा खूप असे वादविवाद बघतो की बाबा बैलगाड्यांवरून होत असतात, पण बेलसर गाव असे बेलसर गावामध्ये कधीच कुठला वाद नाही। शिस्त म्हणजे शिस्त म्हणजे आमचे आत्ता सध्याच्या घडीला 50 गाड्या आहेत। 50 गाड्यामधली एका जरी गाडीला कुठला काही त्रास झाला ना, अख्खा तांड्या त्या एका गाडीसाठी थांबलेला असतो। त्या गाडीला सोबत घेतल्याशिवाय आमची गाडी पुढे जात नाही। म्हणजे एवढे तरुणाई एकत्र आहे, कधीच कोणाशी विवाद नाही ना, कोणाच्या कधी भांडण आहेत ना काय तांटा आहे, सगळे एक सोबत एक जोडीने एकतेसोबत राहतात। तुम्ही पाहिलं असेल बेलसर गावचा जो आध्यात्मिक असेल आणि एकीचा संगोपा असेल त्यांनी व्यक्त केला आहे। तरुणाई एकत्र येऊन सगळे एकजुटीने राहतात आणि एकजुटीने हा प्रवास करत असतात। अतिशय आनंद सोहळा पाहण्यासारखा आहे। धन्यवाद। बैलगाडी